नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माहिती मोलाची या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण असे मानसशास्त्र या विषयाचे प्रश्न उत्तर अभ्यासणार आहोत। प्रत्येक प्रश्नाला 5 सेकंदाचा वेळ दिला जाईल उत्तर गेस करण्यासाठी। चला तर मग सुरुवात करूया मानसशास्त्र भाग 3 ला। प्रश्न पहिला आहे, फ्राइडने चिंतेचे किती प्रकार सांगितले? तर फ्राइडने चिंतेचे 3 प्रकार सांगितले। मानवी जीवनातील सर्वात मौल्यवान कालखंड कोणता? तर कुमारावस्था ही मानवी जीवनातील मौल्यवान कालखंड आहे। मानसशास्त्राची सर्वसामान्य व्याख्या कोणाची? मानसशास्त्राची सर्वसामान्य व्याख्या वॅटसन यांची। डॅश यांनी कवटीशास्त्राचा अभ्यास केला। गॉल यांनी कवटीशास्त्राचा अभ्यास केला। 1772 मध्ये डॅश या मानसशास्त्रज्ञाने शरीराच्या ठेवीवरून बुद्धिमत्तेचे मापन करण्याचा प्रयत्न केला। मध्ये लोहेटर या मानसशास्त्रज्ञाने शरीराच्या ठेवीवरून बुद्धिमत्तेचे मापन करण्याचा प्रयत्न केला। प्रत्याभिज्ञान म्हणजे काय? विसरणे म्हणजेच प्रत्याभिज्ञान होय। डॅश हा काळ मानसिक वादळाचा आणि भावनिक ताणतणावाचा काळ मानला जातो। कुमारावस्था हा काळ मानसिक वादळाचा आणि ताणतणावाचा काळ मानला जातो। डॅश यांनी बुद्धिमापन क्षेत्रात केलेले सर्वात मोठे कार्य म्हणजे मानसिक वयाचा शोध होय। अल्फ्रेड बिने यांनी बुद्धिमापन क्षेत्रात केलेले सर्वात मोठे कार्य म्हणजेच मानसिक वयाचा शोध होय। कुमारावस्थेला वादळ आणि तणाव यांचा काळ असे कोणी म्हटले आहे? स्टेनले हॉल या शास्त्रज्ञाने कुमारावस्थेला वादळ आणि तणाव यांचा काळ असे म्हटले आहे। समायोजन म्हणजे डॅश होय। तर समायोजन म्हणजेच परिस्थितीशी जुळवून घेणे होय। डॅश अवस्थेतील बालकाच्या वाढीस कृतक विश्वास महत्त्वाचा असतो। शैशव अवस्थेतील बालकाच्या वाढीस कृतक विश्वास फार महत्त्वाचा असतो। चाइल्डहुड अँड सोसायटी हे पुस्तक कोणी लिहिले? चाइल्डहुड अँड सोसायटी हे पुस्तक एरिक एरिक्सन या शास्त्रज्ञाने लिहिले। परीक्षेत नापास झालेला विद्यार्थी शिक्षकांनी नीट शिकविले नाही असे सांगतो, हे डॅश संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे। हे दमन संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे। शिक्षकाने रागावल्यास आकाश टेबल आपटतो म्हणजेच डॅश होय। शिक्षकाने रागावल्यास आकाश टेबल आपटतो म्हणजेच या ठिकाणी प्रेक्षेपण या यंत्रणेचा उपयोग होतो। डॅश ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे।
शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे. राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात कोणत्या साली करण्यात आली? 1969 साली राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात करण्यात आली. अध्ययनामुळे बालकाच्या वर्तनात डॅश बदल होतो. अध्ययनामुळे बालकाच्या वर्तनात ज्ञानात्मक बदल होतो. आभासी वर्गखोली डॅश तत्वावर आधारित आहे. आभासी वर्गखोली ही प्रोजेक्टर या तत्वावर आधारित आहे. स्वयं अध्ययनाची संकल्पना प्रथम डॅश यांनी मांडली. स्वयं अध्ययनाची संकल्पना प्रथम कार्ल रॉजर्स यांनी मांडली. सुनामी ही डॅश प्रकारची आपत्ती आहे. सुनामी ही नैसर्गिक आपत्ती आहे. डॅश या अवस्थेत मुले आदर्शाचे पूजक असतात. कुमार अवस्थेमध्ये मुले आदर्शाची पूजक असतात. डॅश या अवस्थेला वाढ रोखण्याचा व दृढीकरणाचा काळ म्हणतात. बाल्यावस्थेलाच वाढ रोखण्याचा व दृढीकरणाचा काळ असे म्हणतात. बोधात्मक विकासाचा सखोल अभ्यास डॅश यांनी केला. बोधात्मक विकासाचा सखोल अभ्यास पियाजे या शास्त्रज्ञाने केला. रागाच्या 4 वैशिष्ट्याचे वर्णन कोणी केले आहे? मॉर्गन या शास्त्रज्ञाने रागाच्या 4 वैशिष्ट्याचे वर्णन केलेले आहे. हा 26वा प्रश्न तुमच्यासाठी आहे. याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. डॅश हे विस्मरणाचा अभ्यास करणारे पहिले शास्त्रज्ञ होते.